आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा अष्टमी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान चालू आहे। सकाळपासूनचे वातावरण पाहता माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांच्याशी रायगड स्वाभिमानचे संपादक रघुनाथ कडू यांनी साधलेला संवाद। तर 2025 रोहा अष्टमी नगरपालिकेच्या निवडणुकीचं आज मतदान चालू आहे। सकाळपासूनचं वातावरण पाहता आपण याबद्दल काय सांगा? आज 2025 2 डिसेंबर जे मतदान आज सुरू आहे अष्टमी गावामध्ये। अष्टमीकर हे कधीही विकासाला मानणारी लोक आहेत आणि अष्टमीचा विकास कोणी कसा केला आहे हे संपूर्ण अष्टमीकरांना माहिती आहे। त्याबद्दल मला काही साशंकता अजिबात लोकांच्या मनात काय चाललं हे अजिबात नाही आहे, पूर्णपणे विश्वास आहे। दुसरी गोष्ट, आमचं अष्टमी गाव हे पहिलं गावकीची बांधिलकी जपणारं माझं गाव आहे। त्यामुळे इथे राजकारणाकडे बघताना आम्ही एक खेळ ह्या दृष्टिकोनातून बघतो आणि संपूर्ण सकाळपासून आपण पाहिला असाल आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात अष्टमीमध्ये नेहमी निवडणुका होत असतात। कारण अष्टमीचा प्रत्येक नागरिक एक अष्टमीकर म्हणून प्रत्येकाशी नाळ ही कायमस्वरूपी घट्ट बांधून ठेवतो आणि निवडणूक म्हणजे एक प्रक्रिया, एक खेळ ह्या दृष्टिकोनातून बघून जे काही जय विजय पराजय असतात, जे विजयी उमेदवार असतात ते कधीही माच करत नाहीत आणि हरून जातात ते कधी खचत नाहीत। कारण तेवढ्याच जोमाने त्यांची साथ विजयी उमेदवाराला मिळून अष्टमी गावाचा विकास साध्य कसा होईल ह्याकडे हातात हात घालून काम करत असतात। आज तुम्ही पाहत असाल सकाळपासून किती आनंदी वातावरणात आहे। आत्ताच याच्यामध्ये माझ्या शेजारी आमचे राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 1 ब मधूनचे उमेदवार प्रशांत कडू आहेत। तसेच आज शिवसेना उभाठा गटाकडून अतिशय तसे तेही प्रामाणिक कार्यकर्ते आहेत गावासाठी, पण तेही आज आमच्याबरोबर इथे उभे आहेत। त्यामुळे तुम्हाला तो एक अंदाज आला असेल का कसं वातावरण हे आहे आणि ते स्वतःही उमेदवार मान्य करतात का गावाचा विकास हा कोणी केलेला आहे। पण काही वेळेला पक्षाचे आदेश पक्षाचे साठी जे अहोरात्र काम करतात त्यांनाही थोडंसं नाईलाज होऊन त्यांनाही रिंगणात उतरावं लागतं। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।